जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला, एखाद्या महिलेला विश्वास देतो, म्हणजे एखादा ॲग्रीमेंट करतो आणि त्या ॲग्रीमेंटद्वारे तो तिला भरोसा देतो की आपलं लग्न झालेलं आहे, किंवा एक मुलगा मुसलमान असतो आणि एक महिला जी असते ती हिंदू असते, पण तो असं दाखवतो की मी मुसलमान नाही, मी हिंदू आहे, आणि हिंदू विवाह कायद्याच्या खाली ते दोघं लग्न करतात. तर तेव्हा तो तिला असा विश्वास देतो की मी हिंदूच आहे आणि आपलं लग्न हे कायदेशीर आहे. म्हणजे कोणताही पुरुष जेव्हा खोटं बोलून असा विश्वास देतो समोरच्या स्त्रीला, समोरच्या महिलेला, की जे आपलं जे लग्न झालेलं आहे ते कायदेशीर आहे, आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवते, श्रद्धा ठेवते आणि त्याच्याबरोबर आपलं लग्न झालेलं आहे म्हणून सहवास करते, ते सोबत राहतात, लैंगिक संबंध ठेवतात, तेव्हा तो पुरुष जो अपराध करतोय हा एक गंभीर अपराध आहे. त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो आणि प्लस दंड सुद्धा होऊ शकतो. हे भारतीय न्याय संहितेचे कलम 81 अन्वये सांगितलेलं आहे की हा अपराध पुरुषच करतात आणि ते महिलांविरुद्ध करत असतात.